तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस अशी टीका काँग्रेसच्या प्रणिती शिंदेनी केली आहे। मोदींचा वाढदिवस हा देशासाठी सुवर्ण दिवस असल्याचं म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांनी टीकेला प्रत्युत्तर दिलं। तर मोदी दुश्मन नाही, त्यांना शुभेच्छा, मात्र ते शिवसेना संपवायला निघाले हे मान्य नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं। दरम्यान मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीसांनी सुद्धा जुना किस्सा सांगितला आहे। पंतप्रधान मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस असल्याचं वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलंय। प्रणिती शिंदेंच्या या वक्तव्यावरून वाद सुरू झालाय। प्रणिती शिंदे काय म्हणाल्यात पाहूया। आपल्या देशात अघोषित आणीबाणी आहे, विरोधकांना बोलू दिलं जात नाही, मत चोरी झाली, शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। भारत पाकिस्तान युद्ध सुरू असताना भारत पाक मॅच झाली, यामुळेच मोदींचा वाढदिवस देशासाठी काळा दिवस आहे असं प्रणिती शिंदे म्हणाल्या। प्रणिती शिंदेंच्या या वक्तव्यावर भाजपनं पलटवार केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस काळा दिवस नाही, तो या देशामधला सुवर्ण दिवस आहे, या लोकशाहीच्या गौरवाचा दिवस आहे। प्रणितीताई, अशा पद्धतीनं टीका करताना थोडंसं तरी भान ठेवलं पाहिजे की आपण खासदार आहोत। काळा दिवस तुमचा वाढदिवस असेल, काळवंडलेली कारकीर्द ही काँग्रेसची होती, काळवंडलेलं नेतृत्व हे राहुल गांधींचं नेतृत्व आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मोदी हे दुश्मन नाहीत असं म्हटलंय, मात्र मोदी शिवसेना संपवायला निघालेत ते मान्य नसल्याचं म्हटलंय। बघा, माझे कोणी काही दुश्मन नाहीये, पंतप्रधान मोदी सुद्धा माझे काही दुश्मन नाहीत, ते मला मानत असतील, मी त्यांना दुश्मन मानत नाही। राजकारण आहे, पण ज्या पद्धतीने ते शिवसेना खतम करायला निघालेत हे राजकारण सहन कोणी करू शकत नाही। त्यांच्या मनात पाप जरी असलं तर मी मात्र त्यांना शुभेच्छा देतोय की लवकरात लवकर आपल्याला नाही म्हणजे सगळ्या गोष्टीचं आकलन व्हावं आणि चांगला कारभार जे काय आता पुढची काही वर्ष त्याच्यात करावं। असं आहे की शिवसेना संपवण्याचं महत्त्वाचं कार्य तर तेच त्यांनी स्वतः 24 ऑक्टोबर 2019ला सुरू केलं आणि त्यांच्या कामामध्ये आदरणीय संजय राऊत साहेब रोज हे संपवायचीच आहे असं स्वतःला पटवून देत राहतात। कोण संपवणार आहे शिवसेना? ही शिवसेना जी कार्यकर्त्यांची स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची आहे, ती आता मात्र शिफ्ट झाली माननीय एकनाथ शिंदेंची झाली, एवढाच फरक। मुख्यमंत्री फडणवीसांनीही पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत। एक राष्ट्रीय अभ्यास वर्ग नागपुर में लेने का तय हुआ। रेशिम बाग में भी रहने की व्यवस्था की थी और बाकी बाहर रेस्ट हाउसेस में भी व्यवस्थाएं की थी। हमने उनको पूछा, मोदी जी को मैंने स्वयं पूछा कि देखिए रहने की व्यवस्था तो यहाँ पर भी है, बाहर गेस्ट हाउस में भी है। मैं ऐसा मानता था क्योंकि उस समय जितने नेता आए थे वो सारे बाहर गेस्ट हाउस में रहने को चले गए थे, तो इसलिए मैंने पूछा था। तो मोदी जी ने अपने अंदाज में कहा हम तो भाई यही रहेंगे, और बिल्कुल एक छोटा सा कमरा जो था, क्योंकि वो तो संघ की व्यवस्था सारी थी वहाँ पर, तो उस कमरे में वो 2 दिन तक 3 दिन तक वही रुके हुए थे।